हाय एव्हरीवन. आज आपण प्रॉब्लेम सॉल्विंग युजिंग जावा या सिरीजच्या पहिल्या व्हिडिओमध्ये भेटत आहोत. सो आजपासून आपण युजिंग जावा प्रोग्रामिंग लँग्वेज प्रॉब्लेम स्टेटमेंट्स सॉल्व करणार आहे. सो एका लेक्चरमध्ये किंवा एका व्हिडिओमध्ये मी प्रॉब्लेम स्टेटमेंट्स एक किंवा दोन ठेवेन, किंवा जेवढे व्हिडिओ शॉर्टर राहतील आणि तुम्हाला ते लवकर अंडरस्टँड होतील अशा पद्धतीने मी ह्या सिरीजची रचना करत आहे. तर मग सुरुवात करूया आजच्या पहिल्या प्रॉब्लेम स्टेटमेंटला. ठीक आहे. सो तर बेसिकली तुम्हाला जावा प्रोग्रामिंग लँग्वेजचं नॉलेज असणं गरजेचं आहे ह्या सिरीजमध्ये, कारण इथे मी जावा न शिकवता जावा तुम्हाला येत आहे हे डोळ्यासमोर ठेवून काही प्रॉब्लेम स्टेटमेंट सॉल्व्ह करून घेणार आहे. आता प्रॉब्लेम स्टेटमेंट्स म्हणजे नक्की काय? ठीक आहे, की जिथे मे बी तुम्हाला टाईम कॉम्प्लेक्सिटी वाईज, स्पेस कॉम्प्लेक्सिटी वाईज विचार करावा लागेल एखाद्या प्रॉब्लेमचं सोल्युशन देण्यासाठी. सो म्हणजे तुम्हाला ट्राय करायचं आहे की इफिशियंट कोड कसे लिहिता येतील, हे टार्गेट असणार आहे या सिरीजचं. तर सुरू करूया पहिल्या प्रॉब्लेम स्टेटमेंटला. राईट. सो समजा मी तुम्हाला एक स्ट्रिंग देणार आहे. ठीक आहे, आणि ती स्ट्रिंग कॅमल नोटेशनमध्ये असणार आहे. आता कॅमल नोटेशन म्हणजे काय, की स्ट्रिंग तुमची अनेक वर्ड्स पासून बनणार आहे. त्यातल्या पहिला लेटर हा स्मॉल असणार आहे, पण नंतर येणाऱ्या प्रत्येक वर्डचा फर्स्ट कॅरेक्टर हा कॅपिटल असणार आहे. म्हणजे उदाहरणार्थ समजा जर मी असं लिहिलं स्ट्रिंग एस इज इक्वल टू, जर मी इथं असं लिहिलं प्रोग्रॅमिंग युजिंग जावा, तर याला कॅमल सिक्वेन्स किंवा कॅमल नोटेशन असं म्हणतात, की ह्या स्ट्रिंगमध्ये येणाऱ्या प्रत्येक वर्डचा पहिला लेटर कॅपिटल आहे. प्रत्येक वर्डचा पहिला लेटर कॅपिटल आहे. तुम्ही जावामध्ये पाहिलं असेल मेथडची नावं. राईट, म्हणजे उदाहरणार्थ मेथडची नावं कॅमल नोटेशन फॉर्ममध्ये आहेत. पार्स इंट. राईट. सो हे मेथडचं नाव आठवत असेल. सो पार्स इंट कॅमल नोटेशन दिसतं. इथे येणारा दुसरा वर्ड हा कॅपिटल लेटरनी आहे. किंवा तुम्ही क्लासची नावं जर पाहत असाल तर की क्लासची नावं कशी आहेत, कोणतं नाव घ्यायचं, ठीक आहे, स्ट्रिंग क्लास, तर इथं तुम्हाला पहिल्या लेटर कॅपिटल दिसतो आहे. किंवा तुम्ही जर ॲरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन बघितलं असेल तर ॲरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन. सो इथेही अनेक वर्ड इन्वॉल्ड आहे. तर तुम्हाला कळत इथं प्रत्येक वर्डचा पहिला लेटर हा कॅपिटल आहे. दिसतंय? सो याला कॅमल नोटेशन असं म्हणतात. तर आपलं प्रॉब्लेम स्टेटमेंट काय आहे बघा. आधी प्रॉब्लेम स्टेटमेंट अंडरस्टँड होणं गरजेचं आहे, आणि मग तुम्ही त्याला सोल्युशन काय लिहिता हे इम्पॉर्टंट आहे. सो आधी प्रॉब्लेम स्टेटमेंट अंडरस्टँड करा. म्हणजे इंटरव्ह्यू प्रोसेसमध्ये जर तुमचा टेक्निकल इंटरव्ह्यू असेल आणि जर तुम्हाला राईट अ प्रोग्राम असं म्हणलं असेल, तर सगळ्यात पहिलं टास्क तुमचं हे पाहिजे की तुम्ही त्या प्रॉब्लेम स्टेटमेंटला नीट अंडरस्टँड केलं पाहिजे. नंतर तुमची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, की मला त्या प्रॉब्लेम स्टेटमेंटला अनुसरून कोड लिहिता यायला पाहिजे, आणि लिहिलेल्या कोडला तुम्हाला ऑप्टिमाइज करता यायला पाहिजे. आता ऑप्टिमाइज करणं म्हणजे काय, आयदर त्या कोडबद्दल तुम्ही टाईम कॉम्प्लेक्सिटी वाईज विचार करणं की रिड्यूस होते का नाही, किंवा स्पेस कॉम्प्लेक्सिटी आपल्याला रिड्यूस करता येते का नाही. सो ट्राय करूया की या प्रॉब्लेम स्टेटमेंटला तुम्ही काय करा. सो पहिलं प्रॉब्लेम स्टेटमेंट काय आहे, तुम्हाला दिलेली स्ट्रिंग ही कॅमल सिक्वेन्सवाली असणार आहे. म्हणजे द गिवन स्ट्रिंग, कळत आहे, गिवन स्ट्रिंग काय असणार आहे, इज इन द फॉर्म ऑफ कॅमल सिक्वेन्स, किंवा इज इन द फॉर्म ऑफ कॅमल सिक्वेन्स. ठीक आहे, असणार आहे. आणि तुम्हाला रिटर्न काय करायचं आहे, यू हॅव टू रिटर्न नंबर ऑफ वर्ड्स इन इट. राईट. म्हणजे या केसमध्ये तुम्ही काय रिटर्न कराल, दिस इज वन वर्ड, दिस इज सेकंड वर्ड,
using is another word and Java is third word, right? सो तुम्ही इथं रिटर्न काय कराल, 3 is your answer. म्हणजे बेसिकली आता इथं काय होतं आहे की पहिल्या म्हणजे दिलेल्या स्ट्रिंगची सुरुवात ही स्मॉल लेटरने होणार आहे, हे फिक्स आहे. नंतरच्या येणारा प्रत्येक वर्डचं पहिलं लेटर कॅपिटल असणार आहे आणि तुम्हाला दिलेल्या स्ट्रिंगमध्ये किती वर्ड्स आहेत हे काउंट कर, म्हणजे हा काउंट तुम्हाला डिस्प्ले करायचा. ठीक आहे, प्रॉब्लेम स्टेटमेंट कळलं सगळ्यांना? क्लिअर? किंवा मी तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू देऊ शकतो की कसं प्रॉब्लेम स्टेटमेंट असतं ॲक्च्युली. ठीक आहे, तर तुम्ही इथं बघा, असं 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 ॲक्च्युअल स्टेटमेंट आहे, म्हणजे मी जे तुम्हाला आता डिस्क्राईब केलं. सो देर इज अ सिक्वेन्स ऑफ वर्ड्स, देर इज अ सिक्वेन्स ऑफ वर्ड इन कॅमल केस ॲज अ स्ट्रिंग ऑफ लेटर्स. म्हणजे एवढं फिक्स आहे की इथं प्रॉब्लेम स्टेटमेंटमध्ये असं सांगितलं की तुमची स्ट्रिंग ही फक्त लेटर्सची बनणार आहे, हे तुम्ही अंडरस्टँड करत चला. ठीक आहे, आता आपण हायलाईट करूया. तुमची स्ट्रिंग ही कशाची बनणार आहे? लेटर्सची. म्हणजे 100% दिलेल्या स्ट्रिंगमध्ये हे काय नसणार आहे, डिजिट नसणार आहेत किंवा स्पेशल कॅरेक्टर्स नसणार, फक्त लेटर्स असणार. काय सांगितलं आहे? इट इज अ कॉन्कॅटिनेशन ऑफ वन ऑर मोर वर्ड कन्सिस्टिंग ऑफ इंग्लिश लेटर्स. म्हणजे अल्फाबेट्स असणारे फिक्स आहेत. ऑल लेटर इन द फर्स्ट वर्ड, फर्स्ट वर्डमधले ऑल लेटर्स हे कशा आहेत? स्मॉल केसमध्ये असणार आहेत. क्लिअर? आणि फॉर ईच ऑफ दी सबसिक्वेंट वर्ड, नंतर येणाऱ्या प्रत्येक वर्डमध्ये पहिलं लेटर हे काय असणार आहे? अप्पर केसमध्ये असणार आहे आणि रेस्ट ऑफ लेटर्स आर इन लोअर केस. सो एवढं फिक्स झालं की पहिला वर्ड हा तुमचा असा असणार आहे आणि नंतर तुमचं प्रत्येक सबसिक्वेंट वर्डमधलं पहिलं लेटर कॅपिटल असणार आहे. म्हणजे इथं मी म्हणलं आहे देर आर वर्ड्स इन द स्ट्रिंग प्रॉब्लेम सॉल्विंग युझिंग जावा, तर 4 वर्ड आहेत. तर ह्या तुम्ही जर फंक्शन लिहायला गेला तर तुम्ही त्याला स्ट्रिंग ॲज अ इनपुट द्याल आणि रिटर्न काय कराल? नंबर ऑफ वर्ड्स इन दॅट स्ट्रिंग. होप सो तुम्हाला प्रॉब्लेम स्टेटमेंट कळलं असेल, राईट? म्हणजे जर तुम्ही इंटरव्ह्यू प्रोसेसमध्ये असाल तर तुम्हाला असा मोठा प्रॉब्लेम देतील, रिक्वायरमेंट सांगतील आणि त्याला अनुसरून कोड करा असं म्हणते. ठीक आहे, आधी आपण हा जावामध्ये कोड करूया. ठीक आहे, कोड करूया, मेनमध्येच करूया, नंतर त्याला आपण फंक्शनचं स्वरूप देऊन मी सांगतो पुढे पुढे जसं तुम्हाला कळेल असं. ठीक आहे, आधी बेसिकली आपण कोड करूया. फाईल सेव्ह करतो मी. ठीक आहे, आपण याला डेमो डॉट जावा असं म्हणू. ठीक आहे, सो इम्पोर्ट जावा डॉट आय ओ डॉट स्टार पब्लिक क्लास. सो एवढं लक्षात ठेवा, तुम्हाला बेसिक कोर जावा माहीत असणं गरजेचं आहे. म्हणजे ह्या सिरीजमधले तुम्हाला प्रॉब्लेम स्टेटमेंट्स करायचे असतील, म्हणजे ह्या सिरीजचा उद्देश हा नाही आहे तुम्हाला जावा शिकवणं. तुम्हाला जावा येतं हे माहीत आहे, हे डोक्यात ठेवून आपण प्रॉब्लेम स्टेटमेंट्स लिहिणार आहे किंवा प्रॉब्लेम स्टेटमेंटचे सोल्युशन्स लिहिणार आहे. पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन. ठीक आहे, सो काय दिलं त्यांनी? एक स्ट्रिंग असेल, एस म्हणून स्ट्रिंग घेऊया आणि त्याच्यामध्ये प्रोग्रॅमिंग युझिंग प्रॉब्लेम सॉल्विंग युझिंग असेल ना, प्रॉब्लेम सॉल्विंग युझिंग जावा, राईट? ठीक आहे, तर आता काय करू बेसिकली? ठीक आहे, बेसिकली ह्या प्रॉब्लेमकडे आपण बघू कसं की तुमची स्ट्रिंग लेटर्सची बनणार आहे हे फिक्स आहे. त्यामुळे एक केस आहे की तुमच्या स्ट्रिंगमध्ये एक वर्ड असणार हे फिक्स आहे. ठीक आहे, सिम्पल. सो मी मोजायलाच काउंट इज इक्वल टू 1 पासून स्टार्ट करतो. का बरं? कारण माझ्या स्ट्रिंगमध्ये किती कॅपिटल लेटर्स आहेत? 1, 2 आणि 3. तर 3 प्लस 1 हा ॲड होणार ना, म्हणजे 4 रिटर्न व्हावं. त्यामुळे मोजायलाच मी 1 पासून का सुरुवात करतोय? मी असं घोषितच करतोय की आय हॅव 1 वर्ड, ॲटलिस्ट 1 वर्ड इन माय स्ट्रिंग. म्हणजे विचार करा, जर माझ्या स्ट्रिंगमध्ये एस इज इक्वल टू ए जरी असतं फक्त, तरी तो वर्ड असताच ना. ठीक आहे, सो
आता पुढची माझी स्ट्रॅटेजी काय असणार आहे की माझ्या स्ट्रिंगमध्ये जेव्हा जेव्हा कॅपिटल लेटर येईल ना तेव्हा तेव्हा मी काउंट प्लस प्लस करणार आहे. सो काय करेन बरं ह्या केसमध्ये, म्हणजे मला असं स्ट्रिंग ट्रॅव्हर्स करावी लागणार. सो आय इक्वल टू 0, आय लेस दॅन आपण स्ट्रिंगची लेंथ आहे तेवढ्या वेळा ट्रॅव्हर्स करूया. ठीक आहे. सो आता दोन फंक्शनशी तुम्हाला माहिती हवी पाहिजे, म्हणजे हे तुम्हाला माहीत असतील. सॉरी, मी गॅप घेतला होता 1-2 मिनिटाचा. सो एक फंक्शन आहे स्ट्रिंग क्लासमध्ये कॅर ॲट. तुम्ही त्याला पोझिशन द्यायची. समजा जर मी आता इथं जर 3 दिलं तर तुम्हाला एक कॅरेक्टर रिटर्न होणार. समजा आता एस ही वरची जर स्ट्रिंग घेतली आपण, तर मी एस ही स्ट्रिंग आहे, एसमध्ये स्ट्रिंग आहे, कॅर ॲट 3 जर असं म्हटलं तर ह्याचा अर्थ काय आहे, थर्ड पोझिशनचं मला कॅरेक्टर दे. पी आर म्हणजे 0पासून स्टार्ट होतं, पी 0th पोझिशनला आहे, हे 1 पोझिशनला आहे, हे 2th पोझिशनला आहे आणि हे 3rd पोझिशनला आहे. ठीक आहे. तर सी एचमध्ये तुम्हाला पी येणार आहे, म्हणजे आफ्टर दॅट द सी एच विल बी सी एच, तुमचा काय असेल, बी असेल, हे पक्का आहे. सो एक फंक्शन कळलं. आता मला फक्त हे कॅरेक्टर अप्पर केस आहे का नाही हे चेक करायचं. मग त्यासाठी तुम्हाला कॅरेक्टर क्लासमध्ये एक मेथड दिलेली, कॅरेक्टर क्लासमध्ये एक मेथड दिलेली आहे जी इज अप्पर केस म्हणून आहे. त्याला तुम्ही सी एच पास करायचं. आता जर सी एचमध्ये जर दिलेलं लेटर अप्पर असेल तर ते ट्रू रिटर्न करेल, अदरवाईज फॉल्स रिटर्न. ह्या घडीला फॉल्स येणार आहे कारण का सी एचमध्ये स्मॉल बी आहे. म्हणजे ही दोन मेन फंक्शन्स तुम्हाला माहीत हवी. म्हणजे दिलेल्या स्ट्रिंगमधला एक एक कॅरेक्टर काढायचा कसा, युझिंग कॅर ॲट मेथड, आणि काढलेला कॅरेक्टर कॅपिटल आहे का नाही असेल तर तुम्हाला काउंट प्लस प्लस करायचं. सो सिम्पल, मी काय करेन, इथं पहिला कॅरेक्टर काढून घेईन, कॅर सी एच इज इक्वल टू एस डॉट कॅर ॲट आय. सो इथं उद्देश काय आहे, आयची व्हॅल्यू 0 आहे, 0 लेस दॅन स्ट्रिंगची लेंथ. आता गणिताला इथे पकडूया 20 लेंथ आहे, तो 0 लेस दॅन 20, येस. म्हणून एस ह्या स्ट्रिंगमधलं 0th पोझिशनचं कॅरेक्टर ते, म्हणजे सी एचमध्ये काय येणार आहे, स्मॉल पी येणार आहे, राईट. बस मला एव्हरी टाइम हे चेक करायचं, इफ कॅरेक्टर क्लास आहे, याला रॅपर क्लास म्हणतात, कॅरेक्टर डॉट इज अप्पर केस स्पेलिंग, ठीक आहे, इज अप्पर केस सी एच. तर दिलेलं कॅरेक्टर जर अप्पर असेल तरच मी काउंटर प्लस प्लस करेल. सिम्पल, बस एवढंच लॉजिक आहे. म्हणजे हे लूप प्रत्येक कॅरेक्टरला ट्रॅव्हर्स करणार, म्हणजे हे लूप स्ट्रिंगमध्ये जेवढे कॅरेक्टर्स आहेत तेवढ्या टाइम्स चालणार आहे. जर गणिताला अज्युम केलं, जर स्ट्रिंगची लेंथ जर 20 आहे तर हे लूप 20 टाइम्स चालणार आहे. 20 टाइम्स तुम्ही एस ह्या स्ट्रिंगमधला एक एक कॅरेक्टर सी एचमध्ये फेच करणार आहात, आणि तो कॅरेक्टर जर अप्पर केस आला म्हणजे हे फंक्शन काय रिटर्न करेल, इज अप्पर केस, तुम्हाला एकतर ट्रू देईल नाही तर फॉल्स. ट्रू आलं म्हणजे अप्पर आला की काउंट प्लस प्लस झाला पाहिजे. म्हणजे मला सांगा, हे लूप 20 टाइम्स रन होईल, पण ज्यावेळेस तुम्ही एस मिळवाल त्यावेळेस ही कंडिशन ट्रू होईल आणि काउंट तुमचा जो 1 आहे तो 2 होणार आहे. मग परत हे लूप फिरेल फिरेल फिरेल, कधीतरी तुम्ही यू वाचाल आणि यू तुम्हाला अप्पर मिळेल आणि तुम्ही काउंटर प्लस प्लस कराल. सो दॅट इज अ बेसिक. आणि हे झाल्यावरती तुम्हाला फक्त प्रिंट करायचं, सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट एल. ठीक आहे. सो मी सांगू असं लिहू, नंबर ऑफ वर्ड्स इन गिवन स्ट्रिंग. सो काय करू आपण, काउंट प्रिंट करून टाकू. बस एवढंच लॉजिक आहे. ठीक आहे. आता जर ह्या कोडची तुम्ही टाइम कॉम्प्लेक्सिटी काढायला गेला,
म्हणजे ह्या कोडला जर तुम्हाला असं विचारलं की आता स्ट्रिंग तुम्ही युजरकडून घेऊ शकता, कुठूनही घेऊ शकता, राईट. सो इथं मी तो वेळ घालवत नाही कीबोर्डपासून स्ट्रिंग घ्यायचा, तो कोड तुम्हाला येत असेल. मी अज्युम केलं की एसमध्ये काहीतरी स्ट्रिंग असणार आहे आणि ह्या कोडनी मला हे द्यायचं काय, नंबर ऑफ वर्ड्स किती आहेत ते स्ट्रिंगमध्ये द्यायचे. सो त्यामुळे मी तो वेळ घालवत नाही कीबोर्डपासून डेटा घ्यायचा. तुम्ही टाईम इफिशियन्सीचा जर विचार केला किंवा आपण असं म्हणू टाईम कॉम्प्लेक्सिटी काय असेल ह्या वर्डची. येस, गेस केली का? काय असेल टाईम कॉम्प्लेक्सिटी? इट इज ऑर्डर ऑफ एन. का बरं एन? आपण इथं असं म्हणू हवं तर वेअर एन इज लेंथ ऑफ ए स्ट्रिंग. ठीक आहे. सो म्हणजे काय, जेवढी स्ट्रिंगची लेंथ तेवढा ह्याला वेळ लागणार आहे. म्हणजे ऑर्डर ऑफ एन म्हणजे इथं जर स्ट्रिंग तुमची 100 लेंथची असेल ते लूप 100 टाइम्स चालणार आहे. म्हणजे सिम्पल ह्या कोडला, ह्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करायला तुम्हाला किती वेळ लागेल हे होल अँड सोल तुमच्या स्ट्रिंगच्या लेंथवरती डिपेंडंट आहे, राईट. सो बेसिकली एवढंच आहे, म्हणजे एवढंच सोल्युशन आहे आणि तुम्ही हे त्याचं केलेलं ॲनालिसिस आहे. म्हणजे ह्याच्यापेक्षा कमी वेळात होईल का? कसं कमी वेळात होऊ शकतं? किंवा मे बी तुमच्याकडे जर काही सोल्युशन असेल तर तुम्ही व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सुचवा. बघा ही म्हणजे इन धिस वे, म्हणजे ह्या प्रकारे तुम्ही तुमचं माझ्याशी किंवा इतरांशी जे आहे त्यांच्याशी आपलं नॉलेज ट्रान्सफर होईल. मे बी कोणाला याच्यापेक्षा बेटर सोल्युशन माहीत असेल, ठीक आहे, तर तुम्ही तुमचं सोल्युशन कमेंटमध्ये पोस्ट आउट करा, ठीक आहे. सो दिस इज बेसिक अप्रोच, ज्याच्यामध्ये तुम्ही ठरवलं की जेव्हा जेव्हा कॅपिटल लेटर्स येणार आहेत तेव्हा तेव्हा तुम्हाला स्ट्रिंगमध्ये वर्ड काउंट प्लस प्लस करायचं आहे. कारण त्यांनी क्रायटेरियाच असा दिला आहे की तुमची स्ट्रिंग लेटर्सची बनलेली असणार आहे. क्लिअर, म्हणजे हे सगळ्यांना कळतं तुमची स्ट्रिंग लेटर्सची बनलेली असणार आहे, ठीक आहे. पहिला वर्ड स्ट्रिंगमधला हा लोअर केस असणार आहे, नंतरचे सबसिक्वेंट वर्ड जे असतील त्यातलं पहिलं कॅरेक्टर अप्पर. म्हणजे एवढं फिक्स आहे की लेटरची स्ट्रिंग असणार हे फिक्स आहे, ठीक आहे. सो आता बघायचा हा कोड कंपाईल आणि रन करून, ठीक आहे. चालेल. सॉरी. सॉरी, जावा डेमो करावा लागेल. इज अप्पर केस, स्पेलिंग मिस्टेक आहे, म्हणजे मी फाईल सेव्ह नव्हती केली. सो काय करावं लागेल, इज अप्पर केसचा सी कॅपिटल असावा. येस, परफेक्ट, ठीक आहे. सो जावा डेमो जर मी रन केलं तर मला आउटपुट येईल नंबर ऑफ वर्ड्स इन अ गिवन स्ट्रिंग इज 4, ठीक आहे. म्हणजे इव्हन तुम्ही स्ट्रिंग जरी चेंज केली, राईट, तुम्ही स्ट्रिंग जरी चेंज केली, समजा मी प्रॉब्लेम सॉल्विंग एवढंच जर ठेवलं तर 2 येईल बघा. सो नंबर ऑफ वर्ड्स इन गिवन स्ट्रिंग 2 आहे. मी जर एकच वर्ड ठेवला म्हणजे तेही काढून टाकलं, सेव्ह करायला हवे दरवेळेस, ते मी विसरतो. कंपाईल डेमो. सो नंबर ऑफ वर्ड्स इन गिवन स्ट्रिंग 1. तर अज्युम करू की तुम्हाला हे इनपुट फाईलमधनं किंवा कुठल्याही इनपुट स्ट्रीमवरनं येणार असेल. मे बी स्ट्रिंग जर एम्प्टी असेल तर, कळतं आहे, म्हणजे दिस इज द केस. म्हणजे देतानाच तुम्हाला स्ट्रिंग अशी दिली तर प्रोग्रामचं बिहेवियर काय आहे ते चेक करा, राईट. म्हणजे तीही केस तुम्ही हँडल केली पाहिजे. सो मी कोड कंपाईल करतो.
कंपाईल झालाय, सो देर इज नो एक्सेप्शन, राईट. तरी पण नंबर ऑफ वर्ड्स इन अ गिवन स्ट्रिंग 1 येते. कळला हा प्रॉब्लेम का आला? सो जर स्ट्रिंग एम्प्टी असेल तरी आपलं आउटपुट 1 येते. कारण का? केस अशी आहे, कारण आपण काउंट 1 पासून आपण अज्युमच केलं की स्ट्रिंगमध्ये काही ना काहीतरी असणार आहे, राईट. सो मग आता ही केस तुम्ही कशी हँडल कराल? म्हणजे ही केस तुम्हाला हँडल करायचं, स्ट्रिंग एम्प्टी असेल तर सगळ्यात बेसिक अप्रोच आहे. मग तुम्ही डिरेक्टली सुरुवातच अशी करा कोडची की एस डॉट लेंथ जर इक्वल 0 असेल, ठीक आहे, तर सिंपल हेच सेंटेन्स मी कॉपी करतो. नाही, डिरेक्टली आपण झिरोच म्हणू ना, 0 म्हणू, राईट. आणि कोड पुढे जाण्यात काही आपल्याला समजू रिटर्न किंवा खालचा कोड तुम्ही एल्स रिटर्न म्हणजे काय, जस्ट आय वॉन्ट टू रिटर्न, किंवा तुम्ही सिस्टम डॉट एक्झिटही म्हणू शकता. सो हा अप्रोच हे ठेवू शकता. कोड इथेच तुम्ही थांबवा, पुढे जाऊच नका ना, जर स्ट्रिंगची लेंथच 0 असेल. आता पहा, हा कोड सगळ्या केसेससाठी वर्कआउट होईल. म्हणजे जर मी आता हा कोड कंपाईल केला, सो बघा, नंबर ऑफ वर्ड्स इन अ गिवन स्ट्रिंग 0 आलं, राईट. आणि जर तुम्ही स्ट्रिंगमध्ये काही ना काहीतरी लिहिलं, काय लिहिलं, सम ऑफ 2 नंबर्स असं जर केलं तर किती वर्ड आहेत? दिस इज 1, दिस इज 2, दिस इज 3 आणि 4 येणार. ठीक आहे, सो 4 आलं, राईट. आता असं, आता सगळंच कोड मेनमध्ये असावं असं नाही, तर एक साधारण आपण याला चांगलं स्वरूप देऊया. म्हणजे समजा कोणतरी तुम्हाला असं म्हणते की मला बाबा, आता समजा तुम्हाला स्ट्रिंगचं इंटिजरमध्ये कन्व्हर्जन करायचं, तर तुम्ही पार्सेंट वापरता, राईट. मग पार्सेंट हे फंक्शन कुठल्या तरी क्लासमध्ये लिहिले, आता कुणीतरी ते फंक्शन क्लास लिहिलं आहे, त्यात फंक्शन लिहिले आणि ते आपण सगळे वापरतो. मग हाच अप्रोच तुम्हाला देता येईल का? म्हणजे मी जर तुम्हाला असं म्हणलं, मेन फक्त वापरणार आहे, तुम्हाला इथं स्वतंत्र क्लास लिहायचा. समजा मी जर असं म्हणलं, हाच कोड करणार आहे, फक्त मी ह्याला युजफुल क्लास बनवतोय, म्हणजे एकदाच लिहायचं आणि अनेक वेळा वापरायचं ह्या केसमध्ये, ठीक आहे. मी समजा याला कॅमल सिक्वेन्स असं जर नाव दिलं, कॅमल सिक्वेन्स, आणि ह्याच्यामध्ये मी जर एक मेथड लिहिली की वर्ड काउंट, राईट, वर्ड काउंट, ठीक आहे, असे ठेवतो. आता वर्ड काउंट मेथड रिटर्न काय करणार आहे? काउंट. ह्या मेथडला तुम्ही इनपुट काय देणार आहात? स्ट्रिंग येस, राईट. आणि हाच कोड जो अख्खा आहे ना, तो आपल्याला कॉपी पेस्ट करायचा, हाच अख्खा कोड, ठीक आहे. म्हणजे सिंपल बघा, मी काय काय करतो. जर माझी स्ट्रिंगची लेंथ, ठीक आहे, स्ट्रिंगची लेंथ 0 असेल, तर मी डायरेक्टली काय रिटर्न करेन? रिटर्न 0 करेन. सो हा झाला पहिला ढाचा, ज्याच्यामध्ये मी काय दिले, म्हणजे हे फंक्शन काय विचार करते, मला दिलेलं स्ट्रिंगची लेंथच जर 0 असेल तर मी डिरेक्टली रिटर्न 0 करेन, कारण रिटर्न 0 आहे, ठीक आहे. जर ह्याच्या व्यतिरिक्त जर काय दिलं तर हा कोड मी रन करेन, ठीक आहे. ह्याच्या व्यतिरिक्त जर दिलं तर मला वर्ड किती ते काउंट करायचं आणि लास्टला मी रिटर्न काउंट असं करेन. सो कळलं? सो तुम्ही एक फंक्शन लिहिलंय, एक फंक्शन लिहिलंय ज्याचं काम आहे की तुम्हाला दिलेल्या स्ट्रिंगमध्ये किती वर्ड आहेत ते काउंट करायचं. पार्ट 1, पार्ट 2. जर स्ट्रिंगची लेंथ जर 0 असेल तर डिरेक्टली रिटर्न 0, जर नसेल तर वर्ड काउंट करायचं आणि तुम्हाला तो लास्टला काउंट रिटर्न करायचं. आता हे वापरणार कसं? आता नीट बघा, नीट बघा, मी एक विशेष महत्त्वाची गोष्ट तुम्ही एक असा क्लास लिहिलाय जो तुम्ही एकदाच लिहिणार आहात आणि अनेक वेळा त्याचा इन फ्युचरमध्ये वापर करू शकता, दिलेल्या स्ट्रिंगमध्ये किती वर्ड आहेत हे काउंट करायला. आता तुम्हाला जावातली पॅकेजी कन्सेप्ट माहीत असेल तर तुम्हाला कळेल की तुम्ही हा क्लास कुठल्या तरी एक्स नावाच्या पॅकेजमध्ये ठेवाल आणि दरवेळेस हा क्लासची गरज पडली, समजा XYZ, समजा तुम्ही कुठला तरी फाईल लिहिताय आणि तुम्हाला असं वाटतंय की तो प्रोग्राम लिहिताना तुम्हाला अरे वर्ड काउंटिंगवाला कोड लागणार आहे, तर तुम्ही असं म्हणू शकता, इम्पोर्ट एक्स डॉट कॅमल एक्स डॉट स्टार म्हणा, जर एक्स पॅकेजमध्ये असेल, किंवा त्या क्लासचं नाव डिरेक्टली लिहा, ठीक आहे.
सो हा अप्रोच मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय की मेनमध्ये सगळा कोड लिहिण्यापेक्षा एक असा क्लास डिझाईन करा ज्याच्यामध्ये तुमचं रिस्पेक्टिव्ह फंक्शनॅलिटी तुम्ही एका मेथडमध्ये लिहिली असेल. जसं की इंटिजर क्लासमध्ये पार्सेंड नावाची मेथड आहे आणि आपण सगळेजण स्ट्रिंग डेटा दिला तर त्याचं इंटमध्ये कन्व्हर्जन कर म्हणजे कसं आहे, म्हणजे इंट, मला माहिती आहे थोडं विषयांतर झालं आहे पण ठीक आहे, तुम्हाला अप्रोच मी सांगू शकलो तरी खूप भारी आहे. कारण केस असे की इथं इंटरॅक्शनला वाव नाही, राईट, यूट्यूबवरती असल्यामुळे. किंवा तुमच्या कमेंट्समध्येच मला कळेल की तुम्हाला हे लेक्चर कसं कसं किंवा किती कळलं. एसमध्ये दिलेला डेटा तुम्ही इंटमध्ये कन्वर्ट करून रिटर्न करणार. सो पार्सेंट मेथडचं काम काय आहे, दिलेला स्ट्रिंग मधला डेटा तुम्हाला प्रिमिटिव्ह डेटा टाईपमध्ये कन्वर्ट करून द्यायचं. आणि हे फंक्शन तुम्ही कुठल्या क्लासमध्ये लिहिलंय, इंटिजर. म्हणजे तुम्ही असं बघताय ह्या कोडला, म्हणजे जर आपण इथं जर गेलो, क्लास इंटिजर, ठीक आहे, असं पाहताय तुम्ही, राईट. आणि तुम्हाला माहिती आहे तुम्ही पार्सेंट कशी कॉल करता मेनमध्ये, तुम्ही काहीतरी असं इंटिजर आय वगैरे लिहिलेलं असतं, इंटिजर पार्सेंट, आणि तुम्ही इथे काहीतरी स्ट्रिंगमध्ये डेटा आहे, म्हणजे स्ट्रिंगमध्ये नंबरच हवे. समजा मी काहीतरी नंबर घेतला आहे 437 437. सो दिस इज अ स्ट्रिंग डेटा अँड यू वॉन्ट टू कन्वर्ट दॅट डेटा इंटू अ प्रिमिटिव्ह टाईप, तर तुम्ही पार्सेंट वापरता. आता ही मेथड कॉल करायला तुम्ही ऑब्जेक्ट नाही वापरत, काय वापरताय, क्लासचं नाव. म्हणजे 201% ही मेथड स्टॅटिक असणार आहे. हे परत एकदा, मी ह्या सिरीजमध्ये जावा शिकवण्यावर जोर देत नाही. माझा मेन आहे की प्रॉब्लेम स्टेटमेंट शिकवणे आणि त्याचे सोल्युशन्स तुमच्याशी डिस्कस करणे, राईट. सो आपण ट्राय करून मला जर जमेल, किंवा मला जिथं आता मला हे नव्हतं, हे आजच्या सेशनमध्ये इन्क्लुडेड नव्हतं, पण विथ द फ्लो ते येऊन गेलं, ठीक आहे. बट डोंट फील बॅड की अरे हे लय फास्ट होते वगैरे, कारण आता हे ॲक्च्युली प्रॉब्लेम स्टेटमेंटवर फोकस हवा आहे. पण आता ठीक आहे, डायव्हर्ट झालो. तर बरं, मेन मुद्द्याला येऊया. पार्सेंट मेथड स्टॅटिक आहे कसं कळतं, बिकॉज दॅट मेथड यू आर कॉलिंग युझिंग क्लास नेम, ठीक आहे. सो मग द सेम वे, सर आता ही मेथड स्टॅटिक नाही आहे, म्हणजे तुम्हाला हे वर्ड काउंट कॉल करायला तुम्हाला काय करावं लागेल, ऑब्जेक्ट बनवावं लागेल. सो मेनमध्ये तुम्ही काय करा, सो मेनमध्ये काहीच राहणार नाही. तुमचं एक स्ट्रिंग नावाचं व्हेरिएबल असेल, तुमचं इंटिजर काउंट नावाचं व्हेरिएबल असेल, आणि तुम्हाला कॅमल सिक्वेन्सचा ऑब्जेक्ट बनवावं लागेल, ऑब्जेक्ट डॉट वर्ड काउंट, आणि तुम्हाला तो एस पास करायचा, दॅट्स इट. किती जेनरिक झालं बघा. कुणीतरी आता ऑब्जेक्ट बनवावं लागेल, म्हणजे तुम्हाला इथं असं लिहावं लागेल, कॅमल सिक्वेन्स ओ बी इज इक्वल टू न्यू. नीट बघा, मी काहीतरी भयंकर शिकवायला जाणार आहे. सो ऑब्जेक्ट बनवाल, सो कॅमल सिक्वेन्स क्लासचा ऑब्जेक्ट बनवला, ओ बी डॉट वर्ड काउंट ह्या फंक्शनला तुम्ही एस पाठवला, दॅट इज तुमची स्ट्रिंग, आणि काउंटमध्ये तुम्हाला ती व्हॅल्यू आली. आधी हा कोड वर्क होतोय का ते बघूया आपण, राईट. सो नो एरर, व्हेरी गुड. सो 4 आलं, राईट. एम्प्टी स्ट्रिंग देऊन बघूया बरं. सो एम्प्टी स्ट्रिंग, येस, इट इज कमिंग 0, म्हणजे एम्प्टी स्ट्रिंगला 0 येतोय, भरलेल्या स्ट्रिंगला 4 येतो, म्हणजे आपली लिहिलेली फंक्शनॅलिटी परफेक्ट वर्क होते, राईट. आता विशेष महत्त्वाचं आहे की बघा मी काय बोलायला चाललो, ह्या क्लासमध्ये डेटा मेंबर एक पण नाही आहे. मग ऑब्जेक्ट बनवून त्यात तुम्हाला काही यूजच नाही आहे, राईट. म्हणजे ऑब्जेक्ट कधी बनवाल, जर इथं काही डेटा मेंबर असतील. समजा हा जर स्टुडंट क्लास असता तर इथं इंटिजर रोल नंबर, मग ऑब्जेक्टमध्ये त्या ऑब्जेक्टचा किंवा त्या स्टुडंटचा रोल नंबर असता, स्ट्रिंग नेम असतात, तर ऑब्जेक्ट बनवण्यामध्ये सेन्स झाला. सो इथं देर आर नो डेटा मेंबर्स, राईट. सो मग या केसमध्ये मी ह्या फंक्शनला स्टॅटिक करतो ना, कारण मला असं ना तसं ह्या क्लासमधल्या फंक्शनॅलिटीचा वापर करायचा, आणि मला ह्या क्लासमध्ये कुठेही मी डेटा मेंबर्स डिक्लेअर केलेले नाही आहेत. सो देन वाय शुड आय गो विथ दिस अप्रोच, रादर मी ह्या फंक्शनला कसं कॉल करेन, क्लासच्या नावाने.
हे मला काय सांगायचं हे तुमच्यापर्यंत पोचलं असेल राईट, की का मी फंक्शन स्टॅटिक केलेलं आहे, कारण इथं एकही डेटा मेंबर नाही आहे. सो देर इज नो सेन्स ऑफ मेकिंग ऑब्जेक्ट ऑफ दिस क्लास. कळत आहे? मग मी ऑब्जेक्टच बनवणार नाही आहे, मग मी फंक्शनॅलिटी ॲक्सेस करायला मग माझ्याकडे बघ, जावामध्ये दोन केस आहे. एक तर तुम्ही मेथड ऑब्जेक्टने ॲक्सेस करू शकता किंवा क्लास नेमने ॲक्सेस करू शकता. आता ऑब्जेक्ट कधी बनवाल जर डेटा मेंबर्स असतील तर, पण ह्या क्लासमध्ये डेटा मेंबरच नाही आहेत, मग फंक्शनॅलिटी ॲक्सेस करायला नुसतं क्लास नेम इनफ आहे ना. सो आय गो विथ दॅट अप्रोच राईट. सो बघा, इथं मी अप्रोच शिकवतोय, तुम्हाला कोणता बेटर वाटतोय किंवा तुम्हाला तुमच्या प्रोजेक्टमध्ये काय रिक्वायरमेंट आहे अकॉर्डिंगली तुम्ही वर्कआउट करा. सो ठीक आहे, इट्स गुड की मला तुम्हाला ह्या नात्याने स्टॅटिक तरी सांगता आलं आणि एक क्लासही डिझाईन करून दाखवता आला. सो प्रॉब्लेम कधीही तुम्हाला सॉल्विंग स्टेटमेंट असेल तर ट्राय करा की तुम्ही मेनमध्ये न लिहिता तुम्ही त्याच्यासाठी रिलेटेड एक फंक्शनॅलिटी लिहा. ठीक आहे, सिम्पल, क्लिअर. म्हणजे सिम्पल, त्या फंक्शनॅलिटीला काहीतरी इनपुट देणार आणि ती फंक्शनॅलिटी तुम्हाला, म्हणजे मेनचा उद्देश काय आहे, की समजा आपण ह्याला क्लायंट साईड म्हणूया. क्लायंट साईडचा काय उद्देश आहे, कुणीतरी लिहिलेला क्लास, कुणीतरी त्यात लिहिलेली फंक्शनॅलिटी मला वापरायची. जसं की इंटीजर डॉट पार्सेंट करता तुम्ही, मी इथं दाखवलं इंटीजर डॉट पार्सेंट. तुम्ही लिहिता का इंटीजर क्लास, तुम्ही लिहिले का पार्सेंट मेथड? नाही, बट यू आर युझिंग दॅट. मग तुम्ही कोड करताना असं करा ना की तुम्ही एकदाच लिहिणार आहात आणि भविष्यात तुम्ही त्याचा वापर करता येईल तुम्हाला जर परत गरज पडली तर. सो कुठलेही प्रॉब्लेम स्टेटमेंट जावामध्ये सोडवताना अप्रोच असा असू द्या की तुम्ही त्या प्रॉब्लेम स्टेटमेंटला एक क्लास डिझाईन कराल, रिक्वायर्ड डेटा मेंबर असतील तर देत चला आणि रिक्वायर्ड फंक्शनॅलिटी लिहित चला आणि त्या मेनमध्ये फक्त वापरा, युटिलाइज करा. सो इथं अप्रोचचा फरक आहे. बाकी तुम्हाला लॉजिक येणार, दॅट इज म्हणजे येणार हे फिक्स आहे राईट. मी फक्त इथे अप्रोच कसा असावा हे तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो. सो स्टुडंट नसताना केलेलं इंटरॅक्शन आहे, त्यामुळे आधीमध्ये मी अडखळलोही आहे हे मला माहिती आहे. आधी आपण रन करून बघू राईट. कंपाईल, नो एरर. ठीक आहे. सो एकदा मी कोड दाखवतो जे तुम्हाला स्क्रीनशॉट पण घेता येतील. सो हे आहे हा कॅमल सिक्वेन्स क्लास आणि मेनमध्ये आपण त्याला युटिलाइज केलेलं क्लास आणि मी इथे केलेलं तुमच्याशी डिस्कशन. ठीक आहे. सो विद्यार्थी नसताना केलेलं हे लेक्चर आहे, त्यामुळे आधीमध्ये मी अडखळलो आहे हे ॲक्सेप्ट करतो. आणि मशीनशी बोलताना म्हणजे थोडं काय बोलतो आपण की ते कॉन्शियस होऊन जातो, म्हणजे मी तरी होऊन जातो राईट. त्यामुळे अदरवाईज जर तुम्हाला लेक्चरमध्ये काही त्रुटी आढळल्या असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला कळवा. सो मी प्रयत्न करेन मला इम्प्रोवाईज करायचं. ठीक आहे. सो आपल्या ह्या सिरीजचा पहिला व्हिडिओ मी इथे थांबवतो. तो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये राईट, आणि आपण नवीन प्रॉब्लेम स्टेटमेंट घेऊन सुरुवात करूया. ठीक आहे. होप सो तुम्हाला लेक्चर आवडलं असेल. ठीक आहे. जर काही सुचवायचं असेल तर कमेंट्समध्ये सुचवा ह्या व्हिडिओबद्दल आणि ज्याने मला हेल्प होईल राईट. काही तुम्हाला मला सुचवायचं असेल तर रिगार्डिंग दिस व्हिडिओ राईट. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एक प्रॉब्लेम स्टेटमेंट घेऊन. ठीक आहे. तोपर्यंत चलो बाय, सी यू.